ए तुझं घर आहे का? तर हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे पुणेमध्ये पुणे एक्सप्लोर करायला. आम्ही दाखवणार आहे बेस्ट प्लेसेस टू विजिट इन पुणे. ओके, तर तुम्ही बघू शकता माझा अटायर आहे. मी जॅकेट घातला आहे आणि टी शर्ट घातली आहे आतमध्ये आणि बॉयफ्रेंड जीन्स आहे ही छान. आम्ही ट्रेनिंग केली आहे, सेम जीन्स घातली आहे. सो गाईज लेट्स गो. सो गाईज आम्ही आलो आहे आमच्या पुणे एक्सप्लोर ब्लॉगच्या फर्स्ट प्लेसवरती, आम्ही एका रॉयल प्लेस सोबत ब्लॉग स्टार्ट करणार आहे, जे की आहे आगा खान पॅलेस. हे 1982 मध्ये बिल्ड केलं होतं आणि हे खूप सुंदर आहे. इथे गांधीजीचे क्लबस्टर्स आहेत आणि त्यांची हिस्टॉरिक स्टोरीज आहेत. इथे गांधीजींचे असे पण खूप काही एव्हिडन्स आहेत जे तुम्ही कधी पाहिले नसतील. सो गाईज लेट्स स्टार्ट. तरी ही गोष्ट आहे 1942ची, जेव्हा ब्रिटिशांनी महात्मा गांधी यांना पुणेच्या आगा खान पॅलेसमध्ये हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांची वाईफ कस्तुरबा गांधी आणि त्यांचे क्लोजेस्ट फ्रेंड महादेव देसाईसुद्धा होते. बाहेरून हा पॅलेस खूप सुंदर दिसतो, पण त्यांच्यासाठी तो एक प्रिझन होता. महादेव देसाई हे गांधीजींचे फक्त सेक्रेटरी नव्हते, ते त्यांचे विश्वासू साथीदारसुद्धा होते. पण अरेस्टनंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आणि गांधीजी खूप इमोशनल झाले होते. नंतर कस्तुरबा गांधी यांची हेल्थ खूप खालावली आणि 1944मध्ये त्यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला. पण एवढं जवळ असूनही गांधीजी कधीच थांबले नव्हते. कैदेत असतानासुद्धा त्यांनी लोकांना एकच मेसेज दिला, स्वातंत्र्यासाठी एकत्र या. त्या काळातील यूथने कम्फर्ट नाही तर देशासाठी सॅक्रिफाईस चूज केला होता. आज आपल्याकडे फ्रीडम आहे, व्हॉईस आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण हिस्ट्री आपल्याला एक गोष्ट शिकवते, डिटर्मिनेशन आणि युनिटीनी काहीही पॉसिबल होऊ शकतं. आणि त्यानंतर काय? त्यानंतर सुरू झाला क्विट इंडियन मूवमेंट, जो गांधीजींनी लीड केला होता 1942मध्ये. त्या क्विट इंडिया मूवमेंटला गांधीजींनी एक स्लोगन दिला, करेंगे या मरेंगे. हा फक्त एक स्लोगन नव्हता, तो प्रत्येक भारतीयाच्या फ्रीडमसाठी पेटलेला जिद्दीचा आवाज होता. आता स्वातंत्र्य मिळवायचंच, नाहीतर त्यासाठी आपले प्राण द्यायचे. हा फक्त स्लोगन नव्हता, यूथमध्ये फायर पेटवणारा एक आवाज होता. लोकांनी फिअरपेक्षा फ्रीडम चूज केली, कम्फर्टपेक्षा सॅक्रिफाईस चूज केला. ब्रिटिशांनी गांधीजींना आगा पॅलेसमध्ये कैदात ठेवलं होतं, पण त्यांची थिंकिंग आणि डिटर्मिनेशन कधीच कैदेत होऊ शकली नाही. आजसुद्धा हा स्लोगन आपल्याला रिमाइंड करतो की डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा कधीही गिवअप करायचा नसतो. जर डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असेल तर हिस्ट्रीसुद्धा बदलता येते. त्या एका स्लोगननी संपूर्ण देश एकत्र आला. स्टुडंट्स, यूथ, वुमेन, कॉमन पीपल सगळे देशासाठी एकत्र उभे राहिले. आज आपल्याला फ्रीडम रेडीमेड मिळालं आहे, पण त्यासाठी कोणीतरी त्यांचा कम्फर्ट, फॅमिली आणि लाईफसुद्धा सॅक्रिफाईस केली होती. म्हणून हिस्ट्री फक्त वाचायची नसते, ती फील करायची असते आणि त्यातून काही शिकायचं असतं. जेव्हा तुम्ही या पॅलेसमध्ये वॉक करता तेव्हा फक्त आर्किटेक्चर नाही तर हिस्ट्रीसुद्धा फील होते. हे प्लेस आपल्याला रिमाइंड करतं की फ्रीडम इझी मिळालेली नव्हती, त्यामागे खूप सॅक्रिफाईस होते. पुणेमधील हा असा एक प्लेस आहे जो वन्स इन अ लाईफ एक्सपिरियन्स करायलाच पाहिजे. जर तुम्ही इन फ्युचर कधी पुण्याला आला तर हा प्लेस आणि हा पॅलेस मस्ट विजिट आहे. जर तुम्ही पुण्याला आलात तर आगा खान पॅलेस नक्कीच विजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.